जनतेचा आवाज, सत्याचा पाठपुरावा, लोकवार्ता न्यूज। छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय शिवाजी। अखंड हिंदुस्थानचे कवच कुंडल हिंदू हृदय सम्राट दोन पण सांगत आहे। त्या ठिकाणी बरेचसे आपले या ठिकाणी मान्यवर या ठिकाणी आलेले आहे। आपण जे स्थानिक आहोत त्यांना कृपया विनंती की आपण स्थानिक कार्यकर्त्यांना विनंती या ठिकाणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गायके यांची इथे उपस्थिती आहे। काँग्रेसचे विनयजी झळके पाटील यांची इथे उपस्थिती आहे। तसेच शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सुभाष पाटील साबळे यांची इथे उपस्थिती आहे। गोलवडीचे राम विभाग प्रमुख राम सलामबाद यांची इथे उपस्थिती आहे। त्यानंतर भगतनगरचे सहप्रमुख विशालजी खंडागळे। मी आपल्याला विनंती करतो खूपच दादाचा सत्कार घ्या। पुढे पण कार्यक्रम आहे। मी प्रत्येक भावांना विनंती करतो की आपण संभाजीनगरचे बुलंदूक महाराष्ट्राचे माजी विरोधी पक्षनेते ज्यांनी विरोधकांना करून सोडले असे दादा त्यांचा सत्कार प्रत्येक भैया गायकवाड आपल्याला विनंती करतो आपण दादाचा सत्कार करत आहे। छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, अखंड हिंदुस्थानची कवचकुंड हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा। अरे उद्धव साहब तुम आगे बढ़ो। आणि जिल्हा परिषद विकासाच्या कामाची निश्चिती या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे। मी सहज बेरीज केली तर 90, 100, 125 कोटी रुपयाचे विकास काम एकट्या जिल्हा परिषद सर्कल मध्ये झालेले आहे। आणि पुन्हा एकदा हे सर्कल पुन्हा गतीनं पुढे नेण्यासाठी आपल्याला सौभाग्यवती विद्याताई रमेश गायकवाड यांना पुन्हा निवडून दिलं पाहिजे, लताताईंना पुन्हा निवडून दिलं पाहिजे। अनेक प्रश्न आहे, हॉस्पिटलचे प्रश्न आहे, आशा अंगणवाडी सेविकाचे प्रश्न आहे, छोटे छोटे प्रश्न। हे प्रश्न कोण सोडू शकत असेल तर ती शिवसेना सोडू शकेल बांधवांनो। आणि म्हणून ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे। ही निवडणूक एका जिल्हा परिषद सर्कलची नाही, ही निवडणूक मला असं वाटतं एक विचाराची लढाई आहे। आणि हा विचार, हा मशालीचा विचार, हा परिवर्तनाचा विचार आहे, हा विकासाचा विचार आहे। हा विचार या पंढरपूर सर्कल मध्ये सुद्धा रमेश दादाच्या नेतृत्वाखाली आपले तिन्ही उमेदवार मशालीच्या निशाणीवर निवडून द्या अशा प्रकारचं आव्हान करतो आणि सांगतो धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं, प्रचाराचं नारळ फुटला, काय सांगाल दादा? जिल्हा परिषद 2026च्या निवडणुकीमध्ये पंढरपूर गटातून विद्या रमेश गायकवाड आणि पंचायत समिती सदस्य, पंचायत समितीला आमच्या उमेदवार लताबाई कानडे उभे आहेत आणि तिकडं रवी चव्हाण म्हणून आपला कॅन्डिडेट उभा आहे। तेवढं आता हे तिन्ही उमेदवार विजयी होणार आहे। गेली 5 वर्ष आम्ही जे विकासाची कामं केली आणि विकासाच्या कामामुळे हे लोक आम्हाला निवडून देणार। आज मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर एक सायडेड वातावरण झालेलं आहे, एकतर्फी वातावरण झालेलं आहे। आम्ही जी केलेली शेतकऱ्यांची कामं आहेत त्याचप्रमाणे आम्ही या ठिकाणच्या नागरिकांना जाण्यासाठी या 6.5 कोटीचा जो पूल बनवला इथं आपण जे फुलेनगर आहे त्या फुलेनगरमध्ये आम्ही लोकांच्या घरामध्ये पावसाळ्याचे पाणी यायचं, त्याला आम्ही 5 कोटी रुपयाचा निधी आणला। त्याचप्रमाणे आम्ही विठ्ठल रुक्मिणी मंदिराला 1,20,00,000 रुपयाचा आपला निधी दिला। त्याचप्रमाणे गावामध्ये एक बाबासाहेबाचं स्मारक उभं केलं। त्याचप्रमाणे आम्ही गेवराईला 72 लक्ष रुपयाचं बौद्ध विहार बांधलं आणि
दत्त मंदिर बांधलं, अशा अनेक ओळखगावला बौद्धविहार बांधलं, पूल बांधला, रस्ते केले, सिमेंट रस्ते, सारे काम करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि मतदारसंघामध्ये प्रत्येक छोटा असेल की मोठा असेल, आता गोलवाडी भागामध्ये आम्ही पिण्याच्या पाण्याची टाकी आणली, ती शाळा जी आहे ती शाळा आमच्या निधीतून बांधली गेली, पेवर ब्लॉक बांधले, पेवर ब्लॉक बसवले. त्याचप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकली आणि गाव छोटासा असल्यामुळं टुमदार गाव दिसत आहे. तिथं बौद्धविहारासाठी आम्ही 7 लाख रुपयाचा निधी दिला. त्याचप्रमाणे आम्ही गेवराईला गिरनेरा तांड्यावर आम्ही आरोग्य केंद्र उभं केलं. आरोग्य केंद्रात जवळपास 40 लाख रुपये मी खर्च केले. गेवराईला ग्रामपंचायत आणली जनसुविधेमधून, ती ग्रामपंचायतसुद्धा बांधकाम पूर्ण झालेलं आहे. त्याचप्रमाणे आम्ही वडगाव कोलाटी येथे आरोग्य केंद्र दिलं. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी शेतकरी जे राहतात त्या शेतकऱ्याला जवळपास 300 सिमेंट बंधारे बांधून दिले. त्यामुळे शेतकऱ्याच्या सिंचनाचा प्रश्न सुटलेला आहे. सिंदोन बेंदोन भागात सुद्धा शेतकऱ्याला पाणी मिळतं आहे. त्याचप्रमाणे आमचं परदरी जे गाव आहे तिथं सिमेंट बंधारे बांधले आणि आमचा जो तांडा आहे परदरी तांडा, त्या ठिकाणी सिमेंट रस्ते बांधले. त्या ठिकाणी आम्ही सेवालाल महाराजाचं मंदिर उभं केलं. असे अनेक प्रश्न म्हणजे आम्ही जवळपास 1,20,00,000 रुपये आम्ही जे घाटकटिंगसाठी दिले कुठल्या परदरी गावाच्या, आणि तो शोले टाईप तिथं पिक्चरमधला जो भाग होता त्या पद्धतीनं तिथं घाट असताना आम्ही त्या ठिकाणी 1,20,00,000 रुपये आणले. आम्ही त्या ठिकाणी एक मारुतीचं मोठं मंदिर स्वतःच्या पैशातून बांधून दिलं आणि असे अनेक कामं केले. सर्व जाती धर्माला घेऊन आम्ही काम केले. प्रत्येक ठिकाणी आम्ही कब्रस्तान जेवढे आहे आमच्या या जिल्हा परिषद सरकारला त्याला साऱ्याला आम्ही सुशोभीकरण केलं. त्याला पूर्ण आम्ही भिंती म्हणजे संरक्षण भिंती बांधून दिल्या आणि तिथं आम्ही खूप नलिका बसवल्या. म्हणजे अंत्यविधी झाल्याच्या नंतर तिथं स्वच्छ पाण्यानं लोकांना तिथं हातपाय धुवायसाठी पाणी ठेवलं. साऱ्या जेवढे काही आम्ही काम केलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही हेमास्टर बसवले प्रत्येक कब्रस्तानमध्ये. त्याचप्रमाणे आम्ही स्मशानभूमी बसवल्या, स्मशानभूमी आणल्या. आम्ही गेवराईला छोटी स्मशानभूमी बांधली. त्याचप्रमाणे आम्ही या ठिकाणी आपल्या गेवराईला पाणी पुरवठ्याचे जलजीवन मिशन राबवलं. या ठिकाणी सुद्धा आम्ही 3,68,00,000 रुपयाचा निधी जलजीवन मिशनच्या मार्फत आम्ही या ठिकाणी टाकीचं काम चालू आहे. आम्ही अनेक गावामध्ये जलजीवन मिशनच्या योजना राबवल्या आणि सारीकडं पाण्याचा स्रोत सुरू व्हावा म्हणून माननीय गुलाबराव पाटील जे पाणी पुरवठा मंत्री त्यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करतो आणि पंढरपूरला आम्ही हर घर नल हर घर जल अशी जी संकल्पना आहे शासनाची ती इम्प्लिमेंट करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. मतदारांना तुम्ही काय आव्हान करणार? विकासाला मतदान करा आणि विकास झाला नाही, विकास महत्त्वाचा आहे. आपल्याला काही जात धर्माचे भांडणं नको. जिल्हा परिषद ही छोटी निवडणूक आहे, विकासाची निवडणूक आहे, असं आपल्याला काम करायचं. या दृष्टीने आपण पुढच्या काळामध्ये सर्व भाईचारा निर्माण करू. जाती धर्माच्या दृष्टीतून आम्ही सर्व एक आहोत. हे काम आम्ही अनेक वर्षापासून या ठिकाणी करत आलेलो आहोत. सर्व जाती धर्माचे लोक आमचे आहेत. सर्व मंडळी या ठिकाणची मतदार आमचे आहेत. आमचं कुटुंब आहे. हे सर्कल म्हणजे आमचं कुटुंब आहे आणि पंढरपूर हे आमचं गाव आहे. तुमच्या माध्यमात मोठा एक हे होता गावठाणीचा प्रश्न होता. तो गावठाणचा प्रश्न बी तुम्ही मार्गी लावलेला आहे काही प्रमाणामध्ये, त्याकडे कसं होतं? आता आम्ही या ठिकाणी असं झालं की आमची पूर्वी ग्रामपंचायत होती वळदगाव ग्रुप ग्रामपंचायत, त्याच्यामध्ये गंगापूर नेरी आणि पाटोदा आणि नंतर पंढरपूर. आम्ही त्या गावाला ज्यावेळी ती विभक्त झाली, त्या विभक्त झाल्याच्या नंतर त्यांना आमचं जे गावठाण होतं ते वळदगावला गेलं आणि या ठिकाणी गावठाण तिकडे गेल्यामुळे आम्ही या ठिकाणी आमचं गावाचं गावठाण डिक्लेअर न केलं. आमचं महसुली क्षेत्र घोषित झालं पंढरपूरचं, परंतु आम्हाला गावठाण क्षेत्र घोषित न झाल्यामुळे मध्यंतरी 3 महिन्यापूर्वी आम्ही एक बैठक घेतली माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आपल्याला एक समिती नेमली गेली की माननीय तहसीलदार, BDO आणि उपाधीक्षक भूमी अभिलेख या तिघांची सदस्य समिती तिन्हीने प्रस्ताव तयार करायचा आणि त्यामध्ये एक मोजणीचा प्रस्ताव उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाने दिलेला आहे. त्याचप्रमाणे साऱ्या गावाच्या ज्या नोंदी आहेत त्या ग्रामपंचायतीच्या मार्फत
आमचे आमिरभाई यांनी पंचायत समितीला नेमून दिलेले आहे. ते काम व्हिडिओ तर झालेलं आहे आणि तहसीलदाराचा अहवाल लवकरच तिथं प्राप्त होईल आणि या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी गावाला गावठाण क्षेत्राचा दर्जा प्राप्त करून देऊ आणि प्रत्येकाला आपण ड्रोनच्याद्वारे या गावाची मोजणी केली आणि त्या ड्रोनच्याद्वारे आम्ही सर्वांना जेवढी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीप्रमाणे आम्ही त्यांना मालकी हक्काचे उतारे म्हणजे कबाली देणार आहोत आणि सर्वांना PR कार्ड द्यायचं आम्ही काम करतो. हीच आमची पुढच्या काळातलं काम राहणार.